हाय फ्रेंड्स, आगळ्या वेगळ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया एका वेगळ्या प्रकारची शेंगाची भाजी। अगदी घेवड्याच्या शेंगासारखी, गवारीच्या शेंगासारखी असते ती। तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला ते कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे वालाची शेंग म्हणतात। हे बघा, मी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ नीट करून धुवून आता आपण टाकणार आहोत भाजीत। त्यासाठी लागणारे साहित्य बघून घ्या। मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडंसं जिरं, खोबरं, लसूण पेस्ट, हळद, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि तेल। चला तर मग बघूया आपण। आपण कढई गरम करायला ठेवू। त्यामध्ये थोडंसं तेल, टाकूया। तुम्हाला हवं तेवढं तेल ओतू शकता, कोणाला जास्त आवडत असेल जास्त होता। मी साधारण 5 पळ्या तेल ओतलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि लागेल तेवढं तेल तुम्ही यूज करू शकता। तेल तापायला ठेवूया। आपलं तेल आता गरम झालेलं आहे। एक वाफ आल्यासारखं जाणवलं की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये जिरं, लसूण, लसूण टाकूया। परत कांदा लसूण मसाला, हळद, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आपण। मिरची पावडर थोडीशी, गरम मसाला, हे थोडंसं खोबरं आपण थोडंसं ठेवायचं आहे, शेवटी टाकायचं आहे भाजी शिजल्यानंतर। गरम मसाला टाकूया आपण ठेवलेला। गॅस बारीक करायचा असा। आणि आता आपण ह्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत मी स्वच्छ, आणि गरम पाण्यात गार पाण्यात ठेवलेल्या आहेत फ्रेश राहण्यासाठी। वाटाणा न वाटता मी भाजी बनवते आहे। कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा। अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने। आपण करून घेऊ। छान असं मिक्स करून घेऊ। हवं
तर तुम्ही ह्याच्यात कोथिंबीर ॲड करू शकता. माझ्याकडे नाही आहे, मी सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहे. गवारीच्या शेंगा जसं असतं तशाच असतात त्या शेंगा आहेत, कोवळ्या, खायला पण पौष्टिक आणि खूपच छान लागतात. ह्याच्यात जीवनसत्व पण असतं खूप. PCOD ह्या आजारावर पण ह्या शेंगा खातात. ह्याच्यात आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. वाटाणा न वापरता केलेली अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने भाजी आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यात आपल्याला थोडं शिजल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. थोडंसं पाणी टाकून शिजवण्यासाठी आणि झाकून ठेवूया. शेंगदाण्याचं कूट आपल्याला अर्ध्या शेंगा शिजल्यानंतर वापरायचं आहे. झाकून ठेवूया. थोडासा बारीक गॅस करायचा. बारीक गॅस करायचा जेणेकरून आपलं भाजी खाली लागणार नाही. पाच मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायची भाजी. अशाच गावरान आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या आगळ्या वेगळ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोडासा वेळ काढून मी यूट्यूबसाठी व्हिडिओ टाकते दररोज. असं काही नाही की जास्त मला याच्यासाठी अभ्यास वगैरे करावा लागतोय, तसं काही नाही आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी खास करून सोप्या अगदी साध्या पद्धतीने रेसिपी करून टाकणार आहे व्हिडिओ बनवून. त्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.
यूट्यूबर बनण्याचा छोटासा प्रयत्न आहे माझा आणि माझं टार्गेट 500 सबस्क्राईब होण्याचं आहे. तुम्ही पण नक्की मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी करून टाकणार आहे दररोज. आणि विणकाम, नवीन आर्ट म्हणजे माझ्यातली कला वगैरे ते तुम्हाला दाखवणार आहे, तोरणं वगैरे बनवून. त्यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आपली भाजी कुठपर्यंत आली. आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडंसं. डब्याला वगैरे बनवू शकता. अगदी सरभरीत साध्या पद्धतीने, जास्त रस्सा भाजी नाही आहे, सरभरीत वगैरे. ह्या शेंगांची चव त्याच्यामध्ये उतरते भाजीमध्ये. थोडंसं पाणी ॲड करायचं. लय पातळ भाजी बनवायची नाही, सरभरीत बनवायची म्हणजे छान लागते. अशा भाज्या सरभरीत बनवायला छान लागतात. शेवटी राहिलेलं आपलं हे थोडंसं खोबरं आणि थोडीशी मिरची पावडर आहे, ह्याच्यात ॲड करूया आपण ते. भाज्यांमध्ये खोबरं, शेंगदाण्याचं कूट हे शरीरासाठी जीवनसत्व देण्यासाठीच असतं. त्याच्यामुळे खोबरं पण तुम्ही आवर्जून कुठल्याही भाजीत टाकत जावा. सगळे घरी कुठलेलेच मसाले आहेत, केमिकल वगैरे असं जास्त काही खाण्यापिण्यात नाही वापरायचं. गावरान आणि घरगुती जितकं वापरतात तितकं शरीराला चांगलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू आपण. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं जसं आटेल तसं टाकायचं पाणी, म्हणजे त्या शेंगाची चव पण भाजीमध्ये उतरते. तिखट तुम्हाला हवं ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता. हे बघू शकता तुम्ही, भाजी आपली तयार व्हायला थोडा वेळ बाकी आहे अजून. थोडीशी घट्टसर झाल्यावर आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊ. खूपच अशी हेल्दी आहे, हिरवीगार आहे, विटॅमिन्स भरपूर मिळतात ह्या शेंगापासून. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. बाजारात पण विकायला आहे ही शेंगाची भाजी, पण बनवा आणि करून खा. मंद आचेवर 5 मिनिटं आपण अजून शिजवून घेऊया, मग आपली भाजी तयार आहे.
बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. 2 मिनिटं आपण असंच ठेवूया. बारीक गॅस ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपली आता भाजी तयार झालेली आहे. हे बघा कशी झाली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. आणि त्याच्यासोबत ही बाजरीची भाकरी. माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच छोट्या छोट्या रेसिपी आगळ्या वेगळ्या रेसिपी चॅनलवर मी टाकणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही भाजी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.